नमस्कार, मी संपदा आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे UCN प्रेझेंट्स प्युअर व्ही बजेट शॉप स्टॉकमध्ये. या कार्यक्रमाकरता आज आपण आलेलो आहोत प्रतापनगरच्या नारायण बाजारमध्ये आणि इथे आपण बघू शकतो की भरपूर गर्दी आहे, भरपूर लोक खरेदीला आलेली आहेत आणि नुकतंच आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा कोविडच्या प्रोटोकॉलमधनं काही नियम शिथिल केलेले आहेत. चला तर मग सगळ्यांबरोबर गप्पा मारूया, इथे आलेल्या सगळ्या गिरायकांबरोबर, कस्टमर्स बरोबर चर्चा करूया की कसं वाटतंय त्यांना असं परत एकदा बॅक टू नॉर्मल लाईफ जगताना, मनसोक्त शॉपिंग करताना आणि खरेदीला जाताना काय प्रायोरिटीज आहेत त्यांच्या. कारण शेवटी शॉपिंग हे जरी का आपल्या आवडतं असलं ना तरी बजेट का मामला सगळीकडेच असतो. त्यामुळे चला बघूया, सगळ्यांशी गप्पा करूया आणि छोटे मोठे काहीतरी प्रश्न विचारूया, मजा करूया, त्यांच्या शॉपिंगला थोडंसं मेमोरेबल बनवण्याचा प्रयत्न करूया आणि मस्त गिफ्ट पण त्यांना देऊया. तो यहाँ आए आज शॉपिंग के लिए, कैसा लग रहा है आपको? मुझे तो अच्छा लग रहा है, मैं तो 11 साल से यहीं से लेती हूँ. क्या बात है. देखिए इतनी सारी शॉपिंग आपने करी है, मुझे बताइए कि किचन में 5 ऐसी चीज़ों का नाम बताइए जो सफ़ेद रंग की हैं और हम मोस्ट ऑफ द टाइम उनको यूज़ करते हैं. नमक, हाँ, शक्कर, आटा, साबुदाना और रवा. क्या बात है. अब मुझे बताइए, जैसे अभी हमने लॉकडाउन का देखा है, ये जो पैंडेमिक आया था, कोविड आया था, तो उसमें साफ सफाई का इम्पोर्टेंस बहुत ज़्यादा बढ़ गया है. आप भी अपने घर में ऑब्वियसली साफ सफाई करते ही होंगे, बिल्कुल. तो आपको ऐसे साफ सफाई में बहुत सारी चीज़ें हम यूज़ करते हैं, जी. सबसे ज़्यादा किस चीज़ का इस्तेमाल होता है? मतलब जैसे हम वॉश बेसिन्स होते हैं, टाइल्स होती हैं, हमारे घर के फ्लोर्स होते हैं, इसमें जी. सबसे ज़्यादा किस चीज़ का इस्तेमाल आप करते हैं? मैं लाइजॉल लेती हूँ और दूसरा डेटॉल भी है. यानी आप फ्लोर क्लीनर यूज़ करते हैं हाँ. सबसे ज़्यादा, जी. है ना? तो आपको क्या एक्सपेक्टेशन होती है जब भी आप कोई प्रोडक्ट खरीदते हैं? जैसे फ्लोर क्लीनर अभी आपने बताया कि सबसे ज़्यादा आप यूज़ करते हैं, तो फ्लोर क्लीनर की एक्सपेक्टेशन आपको क्या होती है कि क्या उसमें किस तरीके की चीज़ें होनी चाहिए, किस तरीके से काम करना चाहिए वो चीज़? वो तो एक तो साफ सुथरा होना चाहिए और ऊपर से कीटाणु मरना चाहिए, है ना? सबसे जर्म्स जो है वो सब समाप्त हो जाए, वही बहुत बढ़िया है. ये आपने एकदम सही जवाब दिया है और आपने पहला जवाब भी बहुत सही दिया है और ये दूसरा जवाब भी है, आपने बहुत इंपॉर्टेंट चीज़ कही है और आप सबसे ज़्यादा फ्लोर क्लीनर को मतलब इम्पोर्टेंस देती है साफ सफाई में. कैसा लगेगा अगर ये सारी जो फ्लोर क्लीनर और इस तरीके की जो चीज़ें हैं वो अगर मैं आपको गिफ्ट के तौर पर फ्री दे दूँ? तब तो बहुत ही बढ़िया लगेगा. तो आपकी ये इच्छा मैं अभी पूरी कर देती हूँ बिल्कुल, और आपको सरप्राइज गिफ्ट मिलता है प्योर वी की तरफ से. थैंक यू वेरी मच. कैसे लग रहा है आपको? मुझे बहुत खुशी हो रही है, मुझे तो पता भी नहीं था कि मुझे कुछ गिफ्ट मिलने वाला है. और वो भी मेरा पहला सवाल आपसे है कि अभी हाल ही में हमने सबने गुड़ी पाड़वा का त्योहार मनाया है. जो गुड़ी हम लोग लगाते हैं उसमें कौन सी ऐसी 5 चीज़ें हैं जो हम यूज़ करते हैं? देखिए मैडम, इसका जवाब तो मैं शायद ही दे पाऊँ क्योंकि एज ए मैं गुजराती हूँ, हाँ, तो उतना मुझे आइडिया नहीं है. पर फिर थोड़ी भी, कोशिश. फिर भी देखिए, एक होता है कि या तो आप साड़ी या ब्लाउज पीस का कपड़ा, और दूसरा आपका होता है आम के पत्ते, और वो एक लोटा होता है जिसको हम गुड़ी का स्वरूप देते हैं जी. और उसको श्रृंगार गुड़ी इन द सेंस एक फीमेल सेंस में हुआ और नया साल का आता है तो उस हिसाब से उनको श्रृंगार के लिए अब बिंदी है, गले में हार है, श्रृंगार के हिसाब से हाँ. चूड़ियाँ हैं, ये सब आप उसमें करते हैं. और एक डंडा जैसा कुछ होता है जिसके ऊपर लोटा उल्टा करके आप घर की छत पे अच्छी वाइब्स आए, अच्छा जी, मतलब पॉजिटिव वे आए अपने घर में और नया साल अच्छा बीते, उसके लिए करते हैं ऐसा. ये ना बहुत अच्छा लगा मुझे आपका जवाब, क्योंकि जैसे आपने बताया कि आप गुजराती हैं, हाँ. लेकिन आपका ऑब्जर्वेशन बहुत स्ट्रांग है. तो ये पहला जवाब मैं कहूँगी एकदम सही दिया है आपने. अब दूसरा सवाल बहुत ही आसान है. हम लोग जब शॉपिंग करते हैं तो जनरली किचन से रिलेटेड ज़्यादा शॉपिंग होती है, ठीक है? मुझे 5 ऐसी चीज़ें बताइए जो हम किचन में यूज़ करते हैं और क से शुरू होती है, क अक्षर से.
किचन में शुरू होती, मतलब वेजिटेबल से भी होगा कि कुछ भी, हाँ कुछ भी हो सकता है, क अक्षर से शुरू होना है। जैसे वेजिटेबल्स में बोलो तो ककड़ी हो गई, और अपना कद्दू हो गया, और कलिंदर हो गया, फ्रूट्स में कलिंदर हो गया, और इसमें हम और क्या ले सकते हैं, काली मिर्च पाउडर जो होती है, ब्लैक पेपर, अभी जी। कोरोना आया था तो उसमें अपने को काढ़े में वो तो बहुत नीड थी, हाँ काली मिर्च हो गई, काली किशमिश है, काले अंगूर है। बस मैं तो खुश हो गई आपके जवाब सुन के। बहुत अच्छे दोनों भी जवाब आपने इतने फटाफट दिए हैं और एकदम सही जवाब दिए, इसलिए आपको मिलता है प्योर वी की तरफ से सरप्राइज गिफ्ट। कैसे लग रहा है? मैंने अपना प्रॉमिस पूरा कर दिया है। बहुत ही अच्छा लग रहा है, और शायद मेरी किस्मत में था, मैं थोड़ा कम आती हूँ यहाँ पे, बच्चों को भेज देती हूँ कि ये ले आओ ये ले आओ, आज मैं खुद आई तो आई थिंक ये मेरे नसीब में था। नया साल मुबारक हो आपको। थैंक यू। आप घर की लक्ष्मी है नहीं, और आपने बिल्कुल नए नए साल में शुरुआत में ही जी, गिफ्ट भी बहुत- मिला। जी बहुत ही अच्छा लगा, बहुत थैंक यू सो मच। थैंक यू। मैम आपलं नाव? अर्चना मुंदड़ा। अर्चना मुंदड़ा। ओ, मैंने मराठी में बात कर दी, आप कंफर्टेबल है मराठी में बात करने में? मराठी में भी कंफर्टेबल हूँ, हिंदी में भी। क्या बात है। एक्चुअली आई एम अ कॉम्बिनेशन ऑफ महाराष्ट्रियन एंड मराठी, ओ वाह, महाराष्ट्रियन एंड मारवाड़ी। वाह वाह, तो फिर तो बहुत अच्छी बातें होगी आपसे। मैं आपसे ना, हम लोग यूसीएन के लिए यहाँ प्रोग्राम कर रहे हैं, तो एक सवाल पूछूंगी, अगर उसका सही जवाब आप देते हैं तो आपको सरप्राइज गिफ्ट मिलेगा प्योर वी की तरफ से। पर सबसे पहले मैं आपसे जानना चाहती हूँ कि मैं देख रही हूँ आपकी शॉपिंग में यहाँ ऑलरेडी आपने प्योर वी का प्रोडक्ट खरीदा है, इसके पहले कभी यूज़ किया है प्योर वी? नहीं, मैंने यूज तो नहीं किया था, पर इसके ऊपर जो लिखा हुआ है एनिमल फैट फ्री, हाँ। इसके लिए मैंने इसको उठा लिया, और मैंने इसका भी छोटा पैक लिया है। छोटा पैक इसलिए लिया क्योंकि मैं पहले यूज करके देखना चाहती हूँ, जी, मुझे अच्छे रिजल्ट्स मिल जाएंगे तो ऑफ कोर्स मैं नेक्स्ट टाइम बड़ा पैक खरीदूंगी। बिल्कुल आपको अच्छे रिजल्ट्स मिलेंगे ही। आप खाना लेना चाहेगी? मैं एक शब्द दूंगी आपको, ठीक है ना? गुलाब शब्द आना चाहिए उखाणा में आपके। हाँ बिल्कुल। सोमेश्वर रावांनी दिलं मला गुलाबाचं फूल, खात्री आहे मला मी नाही झाली आहे एप्रिल फूल। करेक्ट। बहुत बढ़िया, आणि आम्हाला सुद्धा खात्री आहे तुम्ही अजिबात एप्रिल फूल झालेल्या नाहीये। उनको हम अच्छी रही ना तो हम सही में बोलते हैं, हम हमारे मुंह से बोलते हैं कि नहीं ये चीज़ अच्छी है आप लेना। कोई भी कंपनी हमें पैसे नहीं देती है वो बोलने के लिए, इसीलिए नारी को कोई फूल नहीं बना सकता है। बहुत ही महत्वपूर्ण बात आपने कही है कि नारी को कोई फूल नहीं कर सकता, और नारी चाहे जितना आप लुभाने की कोशिश करे वो किसी के बहकावे में नहीं आती है। तो इसलिए आपको मिलता है प्योर वी की तरफ से सरप्राइज गिफ्ट। नुकतंच आपलं नवीन वर्ष सुरू झालंय, हिंदू नववर्ष, तर मला मराठी महिने सिक्वेन्स मध्ये तुम्ही सांगू शकाल? बिल्कुल। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन। वा, इतक्या भर सगळी नावं तुम्ही इतकी छान सांगितली आणि अगदी बरोबर उत्तर दिलंय। एक आणखीन सोपासा प्रश्न आणि मग गिफ्ट तुमचं। आपल्या नागपूरमध्ये भरपूर वेगवेगळे एरिया आहेत, त्यांची नावं आहेत, तर अशी 5 एरियांची नावं ज्यात देवाचं सुद्धा नाव आहे, कुठल्याही देवाचं नाव आहे अशा। देवीचं चालेल? हो हो। राणी लक्ष्मीनगर। मग मी एकदम परफेक्ट प्रश्न विचारलाय मध्ये। अनंतनगर, अनंताचं नाव होतं, वासुदेवनगर, 3 झालेत ना? हो। रुक्मिणीनगर, वा, आणि रामनगर। परफेक्ट। आणि इतक्या फास्ट, म्हणजे तुमची मेमरी पण किती स्ट्रॉंग आहे हे यातनं आम्हाला कळलेलं आहे। खूप छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून, आणि दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही बरोबर दिली आहे, तेव्हा तुम्हाला मिळतंय प्युअर वी कडनं सरप्राईज गिफ्ट। भरपूर मोठं गिफ्ट झालंय, छोटंसं नाही आहे, हे छोटंसं नाहीये आणि खूप उपयोगी असं आहे, कारण ह्यात आपल्या सध्याच्या तारखेला आपण बघू शकतो की सगळ्यात जास्त महत्त्व आपण स्वच्छतेला देतोय, आणि आपल्या घरातली प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राहावी याकरता प्युअर वीनी हे सगळे प्रोडक्ट्स लॉन्च केलेत, आणि स्पेशालिटी अशी की ह्यात ॲनिमल फॅट अजिबात नाही आहे। समोर वाचला येत्या बोर्डवर। हो ना? मी आता विचारते करत होती की आपण घेऊन पाहावं एखादं। बघा, मला तुमच्या मनातलं कळलं, आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्ही ते व्यवस्थित उत्तरही बरोबर देऊन
इच्छा तुमची तुम्ही पूर्ण करून घेतली आहे अगदी. बरोबर. थँक्यू. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. किचनमध्ये आपण भरपूर वस्तू दररोज वापरतो किंवा इवन आपल्या घरात सुद्धा आपण भरपूर वस्तूंचा उपयोग करत असतो. तर मला 5 अशा वस्तू सांगा ज्याच्यात ण हे अक्षर शेवटी येत असतं. कसं ल ल ण ण न आणि जरा लवण आणि मीठ मीठ आणि पाणी आणि चाळणी गाळणी फक्त एक आणखीन सांगायचंय तुम्हाला आणि बक्षीस तुमचं. वरण. अगदी परफेक्ट 5 गोष्टी तुम्ही सांगितल्यात अगदी बरोबर. याचा अर्थ की तुम्ही काकूंना घरात भरपूर मदत करताय, तेव्हा तुम्हाला सगळी इतकी माहिती सुद्धा आहे. त्याचबरोबर एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा काकूंकरता घेऊन जाल. कसं वाटतंय? एकदम बरोबर. आपल्याला मिळतंय प्युअरवी कडनं सरप्राईज गिफ्ट. धन्यवाद. थँक्यू. अंजलीताई, तुम्ही नेहमी इथे येत असता शॉपिंगला? हो हो, महिन्यातून 3-4 वेळा तो मिळतात. वा, म्हणजे इथल्या अगदी आमचं ते हॉबी सेंटर आहे. नवऱ्याची खिशा कसा रिकामा करायचा त्याचा हे आहे. आणि हा कार्यक्रम टीव्हीवर जाणार आहे, हो ना, तर घरच्यांनी ऐकलं तर नाही दाखवायचं, त्याला नाही दाखवणार. नाही दाखवा त्यांना हो. आणि त्यांना कळू द्या की 3-4 वेळा तुम्ही जाता म्हणजे तुम्हाला इथे किती यायला आवडतं, हो है ना? छान आहे. अगदी चांगलं शॉप आहे हा. म्हणजे आम्हाला या एरियात तरी दिस इज द बेस्ट वन. मग आता तुम्ही सिनेमा वगैरे बघता, गाणी बघता, है ना? गाणी आवडतच असतील नक्कीच. तुम्ही इतक्या हौशी आहात म्हटल्यावरती मला 3 गाणी अशी म्हणून सांगा ज्याची सुरुवात क या अक्षरापासून होते. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. ठीक आहे. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कांटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात. पूर्ण करून घ्या. आज मैं कहती हूँ I love you, I love you, I love you. वा, हे गाणं ऐकल्यावर मला अगदी विश्वास आहे की दादा तुम्हाला महिन्यातनं 3दा जर शॉपिंगला अलाउ करत असतील ते आठवड्यातनं 3दा करतील आता. अगदी सोपाचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार की नुकताच आपण गुढीपाडवा हा सण साजरा केला आहे, तर गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो, त्यात काही एक वस्तू वापरतो ज्याचं एक महत्त्व आहे. तर अशा 2 वस्तू मला सांगा आणि त्या 2 वस्तूंचं काय महत्त्व आहे ते सुद्धा. एक तर गाठी, कडुनिंबाचा पाला आणि आंबा, या 3 वस्तू तर आपण नक्कीच करतो गुढीला. कडूचं महत्त्व असं आहे की आपण नवीन वर्षाची सुरुवात ही म्हणजे कडू गोड, आंबट गोड अशी आणि होते. आणि पहिली सुरुवात आपण जर कडू येणे केली तर ते कडुलिंबाचा पाला आरोग्यासाठी फारच चांगला आहे. तर तो घेतल्याने चांगलं होतं, म्हणजे चांगलं. आणि आंबा आपण या दिवसात आंब्याला पण बहर येतो आणि एक आंब्याचं तोरण आपण नेहमीच प्रत्येक सणाला वापरतो. ओके. आंब्याची पानं खूप शुभ मानतो आपण आणि त्याचं सायंटिफिक पण कारण आहेत त्याच्या मागे. तुम्ही दोघींनीही खूप छान आणि बरोबर उत्तरं दिली आहेत, तेव्हा तुम्हा दोघींना मिळत आहे प्युअरवी कडून सरप्राईज गिफ्ट. तुम्हा दोघींनाही प्युअरवी कडनं सरप्राईज गिफ्ट. थँक्यू. मॅम, आता आम्ही इकडे तुमच्या सुपर मॉलमध्ये प्रोग्राम कंडक्ट करतो आहे, पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता 1.5-2 वर्ष जवळपास सगळं काही बंद असल्यासारखं होतं, तर तेव्हा आणि आतामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो आणि कसं वाटतंय आता सगळे रिस्ट्रिक्शन्स काढलेत तेव्हा? आता ओपन झाल्यामुळे चांगलंही वाटत आहे आणि कस्टमर जे रिस्पॉन्स जे आहे ते खूप चांगला मिळत आहे आता पहिलेपेक्षा. पहिले कसं कस्टमर जे आवश्यकता होती त्या वस्तू नेत होत्या, आता कसं आहे कस्टमरला माहिती जशी मिळत आहे, नवीन प्रोडक्ट्स आले आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ॲनिमल फॅक्ट नाही आहे, त्याच्यामुळे मग जशी माहिती मिळाली कस्टमरला की ते घेतातच. म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळत आहे कस्टमर. चांगलं मिळतं. प्रोडक्ट चांगलं असतं, नवीन असतं तर आपण सपोर्ट करतोच ना. बाकीचे जे कंपन्या आहेत त्यांचे इंटरनॅशनल कंपन्या आहेत त्याच्यात एवढी मार्जिन नसते. आपण नवीन कंपनीला प्रमोट करायचं, त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना उतरायचं असं असतं.
आज आपण आपल्या या कार्यक्रमात नारायण बाजारमध्ये भरपूर शॉपिंग करणारे जे आनंदी असे कस्टमर्स होते आणि काही थोडंसं बजेट बघता घेऊ की नाही घेऊ अशा प्रश्नात अडकलेले काही कस्टमर्स होते. त्या सगळ्यांबरोबर खूप मजा केली, छान मस्त मजा वाटली आणि त्यांच्याच बरोबर थोडीफार शॉपिंग मी सुद्धा इथे करून घेतलेली आहे. कारण सगळ्यांनी मिळून शॉपिंग करण्याची मजा काही वेगळीच असते. तो आनंद आज आपण या कार्यक्रमात लुटला आहे. होप की तुम्हाला सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडला असेल, मजा आली असेल आणि हा कार्यक्रम बघता तुम्हाला सुद्धा शॉपिंग करण्याचा हुरूप आला असेल. सो परत एकदा अशाच एका आणखीन सुपर शॉपिंगमध्ये आपण भेटूयात पुढच्या भागात. पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा UCN आणि शॉपिंग करायला विसरू नका आणि प्युअर व्हीचे प्रोडक्ट सुद्धा घ्यायला विसरू नका. बघत राहा UCN प्रेझेंट्स प्युअर व्ही बजेट शॉप स्टॉप.